नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस आपण शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी या विषयाचा अभ्यास करत आहोत। मराठी विषयामध्ये आपण शब्दांवर प्रभुत्व मिळवतोय, शब्दांची संपत्ती वाढवतोय। जर आपल्याकडे शब्दांचा संग्रह असेल तर ती संपत्ती म्हणून आपल्याला वापरता येणार आहे आणि त्याच शब्दांच्या संपत्तीतला एक शब्द प्रकार आज आपण बघतोय। तो शब्द प्रकार आहे समूहदर्शक शब्द। कोणती वस्तू एक असेल तर ती एक वचनाने आपण दाखवतो, अनेक असतील तर अनेक वचनाच्या नावाने दाखवतो। पण जर खूप साऱ्या वस्तू एकत्र ठेवल्या असतील म्हणजे त्या समूहाने असतील तर ते सांगताना जो शब्द वापरला जातो त्याला आपण म्हणतो समूहदर्शक शब्द। अनेक वस्तूंच्या समूहासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे समूहदर्शक शब्द। जसं की खाली आपण काही उदाहरणं लिहिलेली आहेत। फुले, अनेक सारी फुले जर एकत्र बांधलेली असतील तर त्याला आपण फुलांचा गुच्छ असं म्हणतो। एक फूल वेगळं, अनेक फुले वेगळी, पण अनेक फुले एकत्र बांधली त्याचा समूह तयार झाला तर त्याला म्हणतो आपण फुलांचा गुच्छ। दुसरं आहे लाकडांची, एक एक लाकूड एकत्र करून अनेक लाकडं एकत्र केली आणि ती बांधली किंवा एकत्र ठेवली तर त्या बांधलेल्या लाकडांची तयार होते मोळी। तिसरं आहे सैनिक, एक सैनिक असेल आणि अनेक सैनिक एकत्रितपणे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या अनेक सैनिकांना पाहून आपण म्हणतो सैनिकांचे पथक, सैनिकांचे पथक। आता या ठिकाणी जर मी सैनिकांचे असा शब्द वापरला तर पथक हा शब्द योग्य आहे समूहासाठी। पण जर मी म्हटलं सैनिकांची, आज मी मैदानावर सैनिकांची तुकडी बघितली किंवा सैनिकांची पलटण बघितली तर शब्द कोणता वापरतोय त्याला प्रत्यय कोणता जोडतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सैनिकांचे पथक असते तर सैनिकांची तुकडी किंवा पलटण असते। पुढचा शब्द आहे मुलांचा। खूप सारी मुलं एकत्र उभी असतील तर त्याला आपण म्हणतो मुलांचा घोळका उभा आहे। जसा मुलांचा घोळका असतो तसा मुलींचा सुद्धा घोळका असतो। कधी कधी मैदानावर खेळाच्या तासाला न खेळता मुलं किंवा मुली एकत्र गप्पा मारत थांबतात तेव्हा सर ओरडतात, पहा तिथे काय घोळका करून थांबलात, चला इकडे या रांगेमध्ये। तर मुलांचा किंवा मुलींचा एकत्र उभं राहिल्याने असतो घोळका। पुढे आहे प्राण्यांचा। खूप सारे प्राणी एकत्र आहेत तर त्यांच्या समूहासाठी वापरलं जाणारं नाव आहे कळप। काही प्राण्यांच्या समूहासाठी अपवादाने काही प्राण्यांच्या समूहासाठी वेगळा सुद्धा शब्द वापरला जातो, त्यांच्या कळपासाठी वेगळा शब्द सुद्धा वापरला जातो, पण ते अपवादाने, काहीच प्राण्यांच्या बाबतीत ते असतं। पुढचा शब्द आहे पक्षी। जर आकाशात पक्षी उडत असतील, एकत्र पक्षी उडत असतील तर त्याला आपण म्हणतो पक्ष्यांचा थवा उडतो आहे। एका पक्षाचा थवा नसतो, अनेक एकत्र उडतायत म्हणून त्याचा थवा असतो। परत एकदा बघू, फुलांचा गुच्छ, लाकडांची मोळी, सैनिकांचे पथक, मुलांचा घोळका, प्राण्यांचा कळप, पक्ष्यांचा थवा। आता आपण काही समूहदर्शक शब्द तयार करण्याचा प्रयत्न करू। मी इथे काही नावं लिहिते, त्या नावांच्या समूहासाठी एकत्र आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, त्या समूहाला काय म्हणतो आपण प्रयत्न करून लिहूया। नाणी म्हणजे सुटे पैसे जे असतात त्याला आपण नाणी म्हणतो। जशा नाणी आहेत तशाच नोटा आहेत। घरामध्ये आपल्याकडे वर्तमानपत्र असतात, खूप सारी वर्तमानपत्र साठवून राहिली तर त्याला काय म्हटलं जातं। बाजारातून आपण भाजी आणतो किंवा पालेभाजी आणतो तर पालेभाजीसाठी काय शब्द वापरला जातो ते पाहूया।
आणि 5वा शब्द आपल्या सगळ्यांकडेच अत्यावश्यक गोष्ट असते घरामध्ये, ती कपडे. कपड्यांचा समूहदर्शक शब्द काय होऊ शकतो पाहूया. नाणी. खूप सारी नाणी जर आपल्याकडे असतील तर आपण त्या नाण्यांचा एकावर एक ठेवून रचतो बघा ती नाणी. मग जेव्हा अशी ती नाणी एकावर एक करून रचतो तेव्हा त्याच्यानंतर त्याचा जो समूह तयार होतो त्याच्यासाठी शब्द आहे चळत. चळत. ठीक आहे. नाण्यांची एकावर एक रचल्यानंतर तयार होते ती चळत. ठीक आहे. दुसरं आहे नोटा. नाण्यांची चळत होते पण नोटांची चळत होत नाही. एकावर एक रचल्यानंतर नोटांचा जो ढीग होतो किंवा जो गठ्ठा होतो त्याला गठ्ठा सुद्धा म्हणत नाही. त्याच्यासाठी शब्द आहे नोटांचे पुडके. पुडके. काही जण नोटांची गड्डी असं म्हणतात पण खरा शब्द आहे नोटांचे पुडके. आपण बोली भाषेमध्ये अनेक शब्दांचे अपभ्रंश करत असतो. म्हणजे आपल्याला जसं सोयीने सोपं वाटेल असे शब्द बोलत असतो. म्हणून कधी कधी नोटांची गड्डी असं म्हटलं जातं पण नोटांच्या समूहदर्शक शब्दासाठी वापरला जाणारा शब्द आहे नोटांचे पुडके. ठीक आहे. तिसरं आहे वर्तमानपत्र. आपल्या सगळ्यांच्या घरी किंवा अनेकांच्या घरी सकाळी वर्तमानपत्र येत असतं आणि वाचून झाल्यानंतर आजचं वर्तमानपत्र आपण ठेवून देतो. ते फेकून देत नाही, ते साठवतो आणि साठवल्यानंतर जी जुनी वर्तमानपत्र असतात, जुनी वर्तमानपत्र, त्याच्यासाठी आपण शब्द वापरतो रद्दी. कुठल्याही कागदाचा निरुपयोगी आता तो झालेला आहे अशा कागदांचा जर खूप साठा झाला तर त्याच्यासाठी रद्दी हा शब्द आपण वापरतो. तसं वर्तमानपत्र जर एकावर एक ठेवत गेली आणि त्याचा ढीग रचला तर त्याचा एक आखीव रेखीव जो समूह तयार झालाय त्याच्यासाठी म्हणतो आपण वर्तमानपत्रांचा गठ्ठा. मग जर वर्तमानपत्रांचा गठ्ठा आहे तर वर्तमानपत्र म्हणजे कागद आहे, मग सगळ्या कागदांचा गठ्ठा हा होणारच. एकावर एक रचल्यानंतर कागदांचा गठ्ठा तयार होतो, आपण तो बांधतो सुद्धा. बरोबर. पुढे पालेभाजी. बाजारातून आणल्यानंतर मी पालेभाजीची गड्डी आणली किंवा मी जुडी आणली. आता पालेभाजीला नावं आहेत भरपूर, फक्त एकच पालेभाजी थोडी नाही. मग वेगवेगळ्या पालेभाज्यांसाठी आपण प्रत्येक वेळेस त्याची जुडी किंवा गड्डी असं म्हणतो. उदाहरणार्थ मेथी आणली तर मी मेथीची जुडी आणली म्हणेल, किंवा मला आज शेपूची चांगली गड्डी मिळाली, कोथिंबीरची चांगली गड्डी मिळाली, कोथिंबीरची चांगली जुडी मिळाली. जुळवून बांधलेली असते भाजी म्हणून त्याला जुडी म्हणतात, गठ्ठ्याने बांधलेली असते म्हणून त्याला गड्डी म्हणतात. दोन्ही शब्द बरोबर आहेत. पालेभाजीची जुडी किंवा पालेभाजीची गड्डी. कपडे. आपण कपडे जर अस्ताव्यस्त फेकून दिले तर एकावर एक साठत राहतात आणि तो कपड्यांचा ढीग तयार होतो. कपड्यांचा ढीग तयार होतो. जर तुम्ही कपडे घडी घालून ठेवले, एकावर एक ठेवले तरी सुद्धा अनेक कपड्यांचा समूहदर्शक शब्द आहे ढीग. कपड्यांचा ढीग. कधी कधी काय होतं, तुम्ही काही गोष्टींचा ढीग नाही करू शकत, रचू नाही शकत काही गोष्टी, तो ढीगच राहतो. मग अशा गोष्टीला काही वेगळे शब्द सुद्धा वापरले जातात. उदाहरणार्थ समजा आपल्या शेतामधून धान्य तयार झालं. चला माझ्या शेतामध्ये ज्वारी तयार झालीये. ज्वारी शेतातून कापणी केल्यानंतर पोत्यांमध्ये भरली, मोठमोठी त्या पोती रचली एकावर एक. तेव्हा मी पोती एकावर एक रचते तेव्हा मी पोत्यांची काय लावते, थप्पी लावते. पोत्यांची थप्पी. ठीक आहे. एकावर एक रचल्यानंतर पोत्यांची थप्पी तयार होते. पण मग त्यातलं एक मी पोतं काढलं, घरामध्ये मला आता ते वापरायचंय, मी माझ्या ड्रम मध्ये भरून ठेवणार आहे, पिंपामध्ये भरून ठेवणार आहे, पावडर वगैरे चोळून स्वच्छ करून थोडक्यात. तर मग मी ती ज्वारी जर खाली ओतली तर त्या ज्वारीचा तयार होतो
तो ढीग, बरोबर. पण मग धान्य जेव्हा जेव्हा आपण ओततो आणि त्याचा असा जो ढीग तयार होतो, त्या धान्याच्या ढिगाला किंवा त्या समूहाला त्याची रास असं म्हणतात. मग धान्याची तयार होते ती रास. बघा शब्द कसे फिरतात बघा, इथेच आपल्याला शिकायला मिळतं. जर मी ते सुट्ट केले, मोकळं केले, तर त्याच्यासाठी समूहदर्शक शब्द वेगळा आला, रास. जेव्हा मी ते पोत्यात भरलेलं होतं, तर त्या पोत्यांच्या समूहासाठी वेगळा शब्द आला, थप्पी. ठीक आहे, असे खूप सारे शब्द आपण वापरतो आणि जेव्हा जेव्हा त्याचा समूह वापरायची वेळ येते, तेव्हा तेव्हा तो समूहदर्शक शब्द वेगळा आपल्याला वापरता येतो. आता समूहदर्शक शब्द या घटकावर परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, अशा काही प्रश्नांचा आपण सराव करूया. पाहूया, पुढील शब्दाचा योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. हा थेट विचारला जाणारा प्रश्न. मी शब्द सांगितला, त्याचा समूहदर्शक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. पहिला शब्द आहे मुंगी. जर मुंग्या खूप साऱ्या दिसल्या तर त्याला आपण काय म्हणायचं? मुंग्यांची असते रांग. मुंग्यांची रांग. आता काही जणांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की एकामागे एक एकामागे एक एकामागे एक असतात मुंग्या, म्हणून आपण त्याला रांग म्हणतो. पण एकामागोमागे एक नसतील तर अशा वेळी मुंग्यांच्या समूहाला काय म्हणायचं? काही जण असं म्हणतात की मुंग्यांची वसाहत हे बरोबर आहे, पण तसं नाहीये. तो त्यांचा निवाऱ्याचा शब्द आहे, घरदर्शक शब्द आहे. मुंग्यांची वसाहत, मुंग्या जिथे राहतात वारुळामध्ये, ते एकत्र होऊन राहतात, तो त्यांचा समाज बनतो, म्हणून त्याचा समूहदर्शक शब्द वसाहत नाही म्हणायचा, रांग म्हणायचं. आता रांग का म्हणायचं? तर मुंगी हा अतिशय शिस्तबद्ध प्राणी आहे. जेव्हा त्या एकत्र दिसतात अशा वेगळ्या वेगळ्या कुठे जाणार, त्या स्कॅटर्ड झालेल्या असतात, म्हणजे त्यांना कुणीतरी गोंधळात टाकलंय आणि त्या आता सैरावैरा पळतायत, तेव्हाच आपल्याला त्या अशा पद्धतीने एकत्र दिसतील. नाही तर ते त्यांचं अन्नकण उचलतात, रांगेला लागतात. आणि म्हणून मुंग्यांचा समूहदर्शक शब्द रांग असा म्हणायचा. दुसरा आहे हत्ती. जर हत्ती एक असेल, ठीक आहे, खूप सारे हत्ती एकत्र, जास्त हत्ती नेहमी समूहानेच राहणारा प्राणी आहे. एकटा दुकटा कधीतरीच फिरतो, पण त्याचा मोठा मित्र परिवार किंवा त्यांचा सगळा एकत्र समाज जेव्हा फिरतो तेव्हा हत्तीचा कळप असं म्हटलं जातं. हत्तींचा कळप. अनेक समूह नेहमी अनेक वस्तूंचा असतो, म्हणून शब्द वापरताना थोडा बदल होतो. मी जरी हत्ती लिहिलंय तरी हत्तींचा कळप. मगाशी आपण पाहिलं होतं बघा, प्राण्यांचा कळप. अनेक प्राण्यांच्या समूहासाठी कळप हाच शब्द वापरला जातो. पुढे आहे कुत्रा. एक कुत्रा, ठीक आहे. अनेकांसाठी काय म्हणाल? कुत्रा. कुत्र्यांचा सुद्धा कळप. कधी कधी बोली भाषेमध्ये असं म्हणतात की खूप सारी कुत्री झुंडीने धावत आली. तर झुंड म्हणजे ज्याला काही ध्येय नाही, काही दिशा दिलेली नाही आणि अशी अचानक धावून जातात, त्याला झुंड म्हणतात. माणसं अशी झुंडीने स्थलांतर करतात किंवा आंदोलन करताना, कुठे मोर्चाला जाताना अशी झुंडीने एकत्र घोळक्याने खूप साऱ्या संख्येने जेव्हा जात असतात. पण कुत्र्यांच्या समूहासाठी मात्र झुंड शब्द बरोबर नाही. तो कुणीतरी वापरलेला शब्द असू शकतो, पण कुत्र्यांच्या समूहासाठी पण आपल्याला कळप हाच शब्द बरोबर वाटतो. लोकांची. पहा, मगाशी जसं सैनिकांचे पथक होतं, सैनिकांची तुकडी होती किंवा पलटण होती, तसं इथे शब्द आता फिरणार आहेत, लोकांची. तर खूप सारे लोक एकत्र आले तर लोकांची काय होते? गर्दी. याच्या ऐवजी जर मी शब्द दिला असता लोकांचा, तर मगाचं जे उत्तर होतं मुलांचा घोळका, मुलींचा घोळका, तसं लोकांचा सुद्धा घोळका असू शकतो. किंवा जर काही विशिष्ट कामासाठी लोक एकत्र आले तर लोकांचा जमाव असं पण म्हणतात, कारण ते एकत्र जमलेत.
किंवा लोकांचा समुदाय असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय त्याच पद्धतीने आपलं उत्तर तयार असलं पाहिजे. इथे मला लोकांची समूहदर्शक शब्द सांगा, मी गर्दी लिहिलं, त्याच्याऐवजी बदलला असतं तर माझ्याकडे इकडे उत्तरं तयार आहेत. ओके. शेवटचं आहे भाकरी. जर आपल्या घरात थोडी माणसं राहतो, आपण एक 3-4 लोक राहतो, तर त्यांच्यासाठी आपण एक एक भाकरी बनवते, आई बनवते, कुणी बनवेल. ती भाकरी बनवली तर भाकरीवर भाकरी, भाकरीवर भाकरी, अशी भाकरीचा जो गठ्ठा तयार होतो की नाही, त्याला म्हणतात भाकरींची चवड. भाकरींची चवड, चवड. गावाकडे आजही अनेक ठिकाणी मोठं कुटुंब राहतं, त्याच्यामध्ये आजी आजोबा, काका, बाबा, त्यांचे नातेवाईक, असे 10-12 जणांचं कुटुंब असतं. त्यांच्याकडे स्वयंपाक पण खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर मग अशा वेळी भाकरी जेव्हा केल्या जातात तेव्हा एकावर एक रचल्यानंतर जो त्याचा ढीग तयार होतो त्याला म्हणतात भाकरींची चवड लागली. ठीक आहे. आता चवड याला जवळ जाणारा एक शब्द आपण मगाशी बघितला होता, आठवतोय? चळत. तर ती नाण्यांची होती. आता हे असे जवळ जाणारे म्हणजे साधर्म्यदर्शक शब्द, आवाजाला ऐकायला सारखे वाटणारे शब्द जे जे आहेत ते लिहिताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण असे शब्द आपल्याला दृष्टीभ्रम देतात. म्हणजे नजर चुकीने आपण याचा समूहदर्शक शब्द त्याला अशी जोडी लावू शकतो. ती चूक होऊ द्यायची नाही आपल्याला. एकदा फक्त आपण वाचू आणि पुढे जाऊया. मुंग्यांची रांग, हत्तींचा कळप, कुत्र्यांचा कळप, लोकांची गर्दी, भाकरींची चवड. ठीक आहे. अजून एक प्रश्नांचा प्रकार आहे परीक्षेमध्ये विचारला जाणारा, तो आहे समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. आपण नमुन्यासाठी हा एकच घेतलेला आहे, कारण एकदा आपल्याकडे समूहदर्शक शब्दांचा जर संग्रह तयार झालाय तर त्या संग्रहापलीकडे काहीच येणार नाही परीक्षेमध्ये. म्हणून मला ते शब्द जर माझ्या मेंदूमध्ये फिट्ट बसवून घेतलेत आता मी, तर कशाही पद्धतीने प्रश्न येऊ दे, माझं उत्तर चुकणार नाही. त्याच्यासाठी एक फक्त सरावाचा प्रश्न आपण बघतोय, तो आहे नाणी चळत. आता बघा, जेव्हा मी नाण्यांची म्हणते किंवा भाकरींची म्हणते तेव्हा तो एक नाद तयार होतो आणि ती एक लय मिळालेल्या शब्दाला की आपला शब्द पुढचं चुकत नाही. म्हणून मगाशी आपण म्हटलं होतं बघा, नाण्यांची की लगेच समोरून उत्तर येणार चळत. पण नाणी म्हटलं की थोडंसं गडबडायला होतं, थांबायला होतं. म्हणून फसवण्यासाठी, आपल्याला विचार करायला लावण्यासाठी थोडासा हा बदल केलेला असतो कधी कधी. नाणी तर मी म्हणेल नाण्यांची चळत हा शब्द माझा योग्य आहे. पुस्तके, पुस्तके एकत्र ठेवल्यानंतर त्यांचा काय होतो, कागदांचा जर गठ्ठा होतो, वर्तमानपत्रांचा गठ्ठा होतो, पुस्तकांचा सुद्धा गठ्ठा होऊ शकतो. ढीग हे चूक आहे. चला, पुस्तकांचा जर गठ्ठा नसेल आणि एकत्र बांधलेली असतील तर त्याला संच असं पण म्हटलं जातं. पाठ्यपुस्तकांचा संच असं सुद्धा उत्तर बदलू शकतं. भाजीची जुडी हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, भाजीची जुडी. आणि मडकी उतरंड, मडकी उतरंड हे सुद्धा बरोबर आहे. पहा, जर माझ्या घरात एक मडकं असेल, आपल्या घरात एकच मडकं असतं पाणी पिण्यासाठी, पण गावाकडे धान्य साठवण्यासाठी, कडधान्य साठवण्यासाठी पूर्वीपासून खूप सारे माठ, छोटी छोटी मडकी अशी वापरली जातात. सगळ्यात तळाला मोठं मडकं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असलेलं धान्य किंवा कडधान्य असतं आणि मग त्याच्या आकारानुसार वर 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 छोटी 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 आणि वर सगळ्यात छोटं अशा पद्धतीने मडकी रचली जातात. मग ही मडकी जी एकमेकांवर रचतात त्या मडक्यांच्या रचनेला उतरंड असं म्हणतात. मी इथे शब्द, माझी सूचना इथे लिहायला चुकलेली दिसतीये आणि इथे शब्द, प्रश्न हवाय शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. तर माझी अयोग्य जोडी झाली पुस्तके ढीग, पुस्तके ढीग. ठीक आहे. नाण्यांची चळत बरोबर, भाजीची जुडी बरोबर किंवा भाजीची गड्डी असं पण बरोबर आहे, आणि मडक्यांची उतरंड हे सुद्धा बरोबर आहे. पण पुस्तकांचा ढीग माझी चुकीची जोडी आहे आणि इथे प्रश्न हवा होता आपल्याला समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.
असाच एक आपण प्रश्न तयार करूया. मगाशी इथे अयोग्य जोडी होती, आपण योग्य जोडी शोधू. ठीक आहे, 4 जोड्या देते, त्याच्यातल्या 3 100% चुकलेल्या, एक योग्य तुम्ही सांगायची. नोटा. तुम्ही योग्य जोडी शोधणार आहात, तर माझ्या काय चुका होतात तुम्ही पहा. दुसरं, फुलझाडे. फुलझाडे, रांग. फुलांचा गुच्छ. साधूंचा संच. 3 चुका केलेल्याच आहेत मी, लगेच तुमच्या लक्षात येणार आहे. पहिली चूक आहे नोटा. नोटांचं मगाशीच आपण पाहिलंय, नोटांचं असतं पुडकं, म्हणून नाणी हे त्याचं समूहदर्शक उत्तर चुकीचं आहे. फुलझाडे, फुलझाडांची रांग ही मांडणी झाली, पण फुलझाडे जेव्हा एकत्र लावतात तेव्हा त्याला म्हणतात फुलझाडांचा ताटवा. कारण फुलझाडं कशासाठी म्हणतात, त्याच्यावर फुलं येतात म्हणून म्हणतात. आणि खूप सारी फुलझाडं जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याचा गालीचा पसरल्यासारखा दिसतो, आणि म्हणून त्याला फुलझाडांचा ताटवा असं म्हटलं जातं. तिसरं, म्हणून हे सुद्धा चूक आहे. फुलांचा गुच्छ हे माझं बरोबर उत्तर आहे. आपण सुरुवातीला पण उदाहरणात आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर साधूंचा, एकत्र जर साधू असतील समूहाने तर त्याला म्हणतात साधूंचा जथा चाललाय. जथा असा शब्द आहे, म्हणून संच हा शब्द चुकीचा आहे. अजून काही शब्दांच्या जोड्या बघूया, त्याच्यामधील योग्य जोडी. आता अयोग्य जोडी शोधू. इथे योग्य शोधून झाली, आता चुकीची जोडी शोधूया. ठीक आहे, फक्त वस्तूंच्याच समूहदर्शक जोड्या शब्द असतात असं नाही, तर काही फळांच्या पण असतात, काही प्राण्यांच्या असतात. असं बघूया आपण. पहिलं आहे काजूंची. काजूंची काय असते, आपल्याला शोधायची अयोग्य जोडी, आणि प्रत्येक जोडी योग्य की अयोग्य आपण इथे पाहत जाऊ. तारकांचा थवा. माशांची गाथण. दोनदा लिहिलंय, चूक आहे की बरोबर आहे पाहूया आपण. आणि लोकांची, परत एकदा घेऊ. पलटण. लोकांची गर्दी. आता उलटा प्रश्न केला, मगाशी योग्य जोडी शोधायची होती, आता अयोग्य जोडी शोधतोय आपण. ठीक आहे, आता हा मगापासून घेतला नव्हता आपण शब्द. तर काजूंची असते गाथण. काजू हे फळ आहे. फळ त्याचा जो ड्रायफ्रूट म्हणून वापरला जातो, सुकामेवा म्हणून वापरला जातो, त्याचं बी खाली असतं, हो की नाही. तर काजूंची एकत्र बांधतात, त्याला गाथण म्हणतात. तारकांचा, एकत्र खूप सारे तारे जेव्हा असतात आकाशात तेव्हा त्याला काय म्हणतात, तारकांचा थवा नाही म्हणत, त्याला म्हणतात तारकांचा पुंज. ठीक आहे. माशांची सुद्धा गाथण असते, एकात एक गुंतून ते मासे असे बांधलेले असतात की नाही, तेव्हा त्याला गाथण असं म्हणतात. आणि लोकांची गर्दी हे सुद्धा आपलं मगाशी पाहिलं बरोबर होतं. मग माझी अयोग्य जोडी आली, तारकांचा पुंज हवा होता, तर तारकांचा मी थवा लिहिलाय. असे खूप जवळ जाणारे काही समूहदर्शक शब्द आहेत. जसं केस असतात की नाही, तर गुंता काढल्यानंतर आपण केस गुंडाळून टाकून देतो, त्याला काय म्हणतो, केसांचा
झुपका किंवा केसांचा पुंजका असं म्हणतो. तर हे पुंज, तारकांचा पुंज आणि तो शब्द जवळ जाणारे असू शकतात. तर आपल्याला माहिती असलेले आणि आपल्याला माहिती नसलेले असे खूप सारे शब्दांचे समूहदर्शक शब्द आता आपल्याला एकत्र करून शोधायचे.